नमस्कार मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना होते देवेंद्र फडणवीस म्हणाले की बहिणींसाठी भावाचे कर्तव्य म्हणून आम्ही महाराष्ट्रात माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। 14 तारखेपासूनच भगिनींच्या खात्यात पैसे जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे। सरकारने बहिणींना दिलेला शब्द पाळलेला आहे। आतापर्यंत लाखो बहिणींच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत। रक्षाबंधनाची ओवाळणी द्यायची ही संधी आम्हाला मिळाली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? माझी लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला आनंद आहे की माझी लाडकी बहीण योजना आम्ही घोषित केली होती आणि त्याच निधी वितरित करायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। आतापर्यंत लाखो भगिनींच्या खात्यात पैसे देखील जमा झालेले आहेत। आम्ही तुमच्यासाठी जे केले ते केवळ आम्ही तुमच्यासाठी केलेले असल्याचं कर्तृत्व आहे आणि आम्ही एवढ्यावरच थांबणार नाही। महाराष्ट्रातील आमच्या भगिनींचा विकास करण्यासाठी आमचे प्रयत्न असेच सुरू राहतील। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की लाखो महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले नसून पैसे जमा करण्याचे काम अजूनही सुरूच आहे। ज्या भगिनींच्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज मंजूर झाला आहे पण अद्याप पैसे खात्यात जमा झाले नाहीत, त्यांनी चिंता करू नये। खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे। त्यात 17 तारखेपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील। त्यामुळे काळजी करण्याचं काहीच काळजी नाही आणि नंतर त्या बहिणीचे फॉर्म भरत आहेत। त्यांची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये आम्ही निधी जमा करू।